जळगाव शहरातील डम्पिंग ग्राउंडच्या संथ कामावर लोकप्रतिनिधी आक्रमक झाले आहेत. पुण्यातील मोशीसारखी दुर्घटना जळगावात घडू नये यासाठी उपमहापौर मनोज चौधरी आणि स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी प्रशासनाला कामाला गती देण्याचे आणि सुरक्षा उपाययोजना तातडीने पूर्ण करण्याचे कडक निर्देश दिले आहेत. आज उपमहापौर, स्थायी समिती सभापती, नगरसेविका जयश्री पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते गजानन मामा देशमुख यांनी डम्पिंग ग्राउंडची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत ठेकेदार आणि मनपा प्रशासनाला तात्काळ कामाचा वेग वाढवण्यास सांगितले. डम्पिंग ग्राउंडवर वारंवार लागणाऱ्या आगीमुळे निर्माण होणाऱ्या विषारी धूर आणि वाढते प्रदूषण यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याचेही यावेळी निदर्शनास आले. त्वचेचे आजार आणि कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचे प्रमाण वाढत असल्याची चिंता लोकप्रतिनिधींनी व्यक्त केली असून नागरिकांच्या जीवाशी कोणताही खेळ खपवून घेतला जाणार नसल्याचा इशाराही प्रशासनाला देण्यात आला. या पाहणीवेळी मनपाच्या आरोग्य, पर्यावरण आणि अभियांत्रिकी विभागातील वरिष्ठ अधिकारी तसेच संबंधित ठेकेदारांचे प्रतिनिधी उपस्थित होते. परिसरातील नागरिकांनीही आपल्या समस्या अधिकाऱ्यांसमोर मांडत डम्पिंग ग्राउंडचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली. आता झालं नाही, जागा मुख्य झाली, ही झाली की आपण हे सुरू झालं आपला प्लॅन, तर आपण बाकीच्या गोष्टी सगळ्या सुरू होऊन जातील. तर काट्याचं काय नियोजन आहे हो? काटा सुरू झाला आहे, किती प्रमाणात सुरू आहे आता? 100% डबल कॅमेरी सरकार कॅलिब्रेशन आपण नाही, आता आपण आपलं करतोय. तिकडे जास्त तरी इकडे जास्त, इकडे जास्त येतात म्हणून आपण कॅलिब्रेशन करतोय. किती कॅलिब्रेशन चलन भरून कॅलिब्रेशन. अहो, एका ट्रॅक्टरमध्ये 150 आला. रोजचे किती ट्रॅक्टर आहेत इथं? हो. किती येतं डम्पिंगला? 88. आपल्या गाडी 102 टोटल. 100 आले. 100 मध्ये तुम्ही कधी समजा 100 टनचा कार्यक्रमच करून टाकला ना त्याने. 2 मिनिट इकडे, कारण आपण खाली वाहन असं वेगळीच घेतोय बघू लगेच. त्याच्यामुळे आपलं एकदम इथं तर सुरुवात चांगलीच होईल ना. इथं तुम्ही काहीच गडबड कोणीच करू शकणार नाही. दोघी आहे म्हणजे आपण इथं गडबडचा कार्यक्रमच नाही. ते झालं तिथं झालं, तिथं सुरू आहे अजून, पण ते बंद करा लवकरात लवकर. इथं काम बंद करा आणि इथं सगळं मॅडम इथं शिफ्टिंग करा सगळं. कॅलिब्रेशनला आपले काय होतं, उगाच आपण इथंही पैसे खर्च करतो आणि तिकडेही पैसे त्याला द्यायचे आपल्याला. 2 ट्रॅक्टरांचे 55 किलो जास्त आणि मी काय म्हणतो, कॅमेरे आजच्याच त्याला मी 8 दिवसापासून सांगितलं, आजच्याच सगळे कॅमेरे लावायला लावा आणि त्याची एक्सेस आपल्या ऑफिसला मागव. सगळे आपल्याला दिसलं पाहिजे तर काय चाललंय. एक कॅमेऱ्याचं त्याकडनं इन्स्टॉल लावून घ्या आणि प्रोजेक्टला करून घ्या, ते आपल्याला इकडचं समजेल काय दिसेल. प्रोजेक्टकडे कॅमेरा देऊन टाका म्हणजे आपण पाहू शकतो की इथं काय काम चाललंय नाही चाललंय. आता एक सुरुवात झाली, आता करून आपण ते कॅलिब्रेशनला थोडा प्रायव्हेट मागवा ना त्याला. गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट आहे मला. हो, आता प्रायव्हेट नाही आहे, प्रायव्हेट मागवा. हां, नाही तर आम्हाला सांगावे बोलतो ऑफिस. त्याचा नंबर द्या मला. एका वेळेस करून घ्या. स्टॅम्पिंग पण कॅलिब्रेशन, स्टॅम्पिंग झालं की कॅलिब्रेशन हातवात होतं, ते हातवात मागून घ्या. हां, मागून घ्या ना. आपण जसं त्याला पैसे देतो कारण एवढी सुंदर जागा आहे मॅडम. आता बघा बरं का, पावसामुळे आम्हाला धूर कमी आहे, पण असं वाटतंय ना आता स्मेल पण कमी होऊन गेला ना. लोकांचा त्रास जो 100% होता तो 20%वर त्रास झाला ना. हो, काय सांगाल, आज आपण कचरा टिपोची नेमकी पाहणी केली, काय विषय? बघा, गेल्या 6 महिन्यापासून आम्ही इथं पहिले व्हिजिट केली. जसे आम्ही पदावर बसलो त्यापासून आम्ही पहिल्यांदाच म्हणजे 2 ते 3 दिवसात आम्ही, जसं महापालिकेची आपली नवीन बॉडी आली तेव्हाच आम्ही आमच्या प्रभागातील नगरसेवक, मी असेल, डॉ. चंद्रशेखर पाटील असतील किंवा जयश्री पाटील असतील, देशमुख मामा असतील, आम्ही हे काम हाताशी घेतलं. आम्हाला पालकमंत्र्यांनी सूचना केल्या होत्या की सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा असेल तुमच्याकडे तो कचरा फॅक्टरी डम्पिंगचा, तर तुम्हाला लवकरात लवकर मार्गी लावायचा आहे. आणि आज आपण बघितलं असेल गेल्या 6 महिन्याची परिस्थिती आणि आताची परिस्थितीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने बदल झाला आहे. पण आम्हाला याचा आनंदही आहे आणि खंतही आहे की गेल्या 3 वर्षापासून ह्या मक्तेदाराला वर्क ऑर्डर देऊन सुद्धा कामाचं आज फक्त 20% काम झालेलं आहे. तर आम्ही आता अधिकारी असतील किंवा इथले जे काही कर्मचारी असतील किंवा मक्तेदाराचे काही लोक असतील यांना सूचना केल्या आहेत की लवकरात लवकर 4 महिन्याच्या आत हे काम कंप्लीट झालं पाहिजे.
समजा आधीच त्यांना खूप उशीर झालेला आहे, पुन्हा उशीर जर झाला तर काय कारवाई नाही आता बघा, आपण बघितलं असेल की आपले नवीन आयुक्त साहेब जे आहेत ते ॲक्टिव्ह आहेत आणि ते स्वतः ग्राउंड लेवलला जाऊन काम करणार आहेत. तर त्यांनी पहिली व्हिजिट आपल्या डम्पिंगवर केली होती आणि त्याच्यामुळे हे कामचं जी सुरुवात आणि गती दिसते ते साहेबांमुळे असेल, आमच्यामुळे असेल, इथल्या आपले जे काही अधिकारी असतील, उपायुक्त मॅडम असतील, यांच्यामुळे सगळ्यांमुळे ह्या कामाची गती आज सुरू झाली. म्हणजे सुरुवात कुठेतरी चांगल्या पद्धतीने झाली. जे धुराचं प्रमाण होतं ते कमी प्रमाणात झालं आहे. जे धूर 100% लोकांना त्रासदायक होतं ते आता 20-30% आलं आहे. म्हणजे 70% लोकांना त्रास जो आहे तो कमी प्रमाणात झाला आहे आणि तो कसा 100% कमी होईल याचे प्रयत्न आमचे सगळ्यांचे राहतील.